काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती बाहुबली नावानं जनमानसामध्ये ज्याची प्रतिमा आहे, आपल्या तुफानी खेळानं प्रसिद्ध असलेला लाल पट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड विरुद्ध समस्त कुस्ती शौकीनांच्या गळ्यातला ताईत सिकंदर शेख. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय अशी कुस्ती, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी लढत आपल्या समोर सुरू होत आहे. प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे, चला हा सुरू करो. सरपंच म्हणून काम पाहत आहेत सनी. सलामी झडली, डोक्याला डोकं भिडलंय. मित्रत्वाची लढत. सुरुवातीला सलामी, कुस्ती संपल्यानंतर सलामी. खिलाडू वृत्तीचं दर्शन. हा हेरी फोटोग्राफर आपण व्यासपीठावर चला. सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय महेंद्र गायकवाड. तर निळ्या पट्टीमध्ये हिंगोली जिल्ह्याचं पटाची सुंदर पकड. सरपंचाचा इशारा, गुणांची नोंद नाही. आक्रमक झाले होते दोन्ही कुस्तीगीर. पुन्हा एकदा महेंद्राचं आक्रमण, 2 गुणांची वसुली. पहिल्या मिनिटातच खातं उघडलंय. ताबा मिळवत 2 गुण घेतलेत महेंद्रानं. आपलं वर्चस्व लढतीमधलं कायम राखण्याचा प्रयत्न करतोय बाहुबली नावानं सुप्रसिद्ध असलेला महेंद्र गायकवाड. आक्रमक झाला, ताबा मिळवला आणि गुणांचं खातं उघडलंय. 2-0. जरा वर ठेवा, ते ड्रोन वर ठेवा, आखाड्याच्या अगदी जवळ आणू नका. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही कुस्तीगीर महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांच्या अनेक वेळा वाहवा मिळवलेली, अनेक मैदानं गाजवलेली आहेत. गदेचे प्रबळ दावेदार म्हणून पुन्हा एकदा दुहेरीपणाची पकड, परंतु चपळाईनं सिकंदरनं आपला पाय सोडून घेतलाय आणि महेंद्रला गुण मिळवण्यापासून परावृत्त केलाय. प्रेक्षणीय अटीतटीची लढत. आक्रमक होतोय महेंद्र. पटाची पकड, ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु चपळाईनं धुडकावून लावलाय आणि दरम्यान झोनच्या बाहेर 1 गुणाची नोंद. महेंद्राकडे 3 गुणांची भक्कम आघाडी पहिल्या फेरीमध्ये. अतिशय आक्रमक लढत करतोय महेंद्र. अगदी कुस्तीच्या सुरुवातीपासून आक्रमणावर आक्रमण चालू आहेत. ताबा मिळून 2 गुण घेतले. स्टेप आउट, झोनच्या बाहेर गेल्यामुळं 1 गुण घेतलाय आणि 3 गुणांची भक्कम आघाडी महेंद्रच्या खात्यामध्ये. आणि दरम्यान पहिल्या फेरीची समाप्ती. दोघेच या.
नवनाथ बाकीचे खाली दोघेच. योगेश, नियमाचं पालन झालं पाहिजे. नियमानं बांधलेली कुस्ती आहे. शिस्त आणि संयम महत्वाचा. पुढच्या फेरीमध्ये काय डावपे टाकायचे याची मार्गदर्शकाकडनं दोन्ही कुस्तेगारांना माहिती दिली जाते. थकलेल्या शरीराला रिलॅक्सेशन आणि महत्वाच्या सूचना या 30 सेकंदाच्या विश्रांतीमध्ये. विश्रांतीची वेळ समाप्त आणि मध्यावर कुस्ती चालू. एकमेकाच्या अंगावर माती टाकताना काळजी घ्या. डोळ्यात जाणार नाही याची दक्षता घ्या. सरपंचाचा इशारा. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. पिछाडी भरून काढण्यासाठी सिकंदर शेख कडे दुसऱ्या फेरीची संधी. वेळ कोणासाठी थांबत नाही. पट काढण्याचा सिकंदरचा प्रयत्न थांबवलाय. खेमेची पकड. गुण घेण्याचा महेंद्राचा प्रयत्न. आक्रमक होतोय महेंद्र, परंतु गुण घेण्यामध्ये दोघे यशस्वी. एकाने पट काढण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याने तिथेच थांबवला. खेमेची पकड केली, परंतु गुणांची नोंद नाही. 3-0. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कोण होणार वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या ताब्यात जाणार फॉर्च्युनरची चावी? यांच्यातील विजेता गादी विभागातील विजेत्याशी अंतिम फेरीसाठी लढणार. तुल्यबळ लढत. अतिशय काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती. आपल्या भरभक्कम ताकदीनं महेंद्रा सिकंदर शेखला थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. आक्रमक होतोय सिकंदर. पिछाडीवर पडलेले गुण भरून काढण्यासाठी करो किंवा मरो स्थिती सिकंदरकडे, परंतु तेवढ्याच बलदंड ताकदीनं जागेवर ठाम उभा राहून प्रतिकार करतोय बाहुबली उर्फ महेंद्र गायकवाड. कुस्ती करा. दोघेही एकमेकासमोर ठाम उभे आहेत. कुस्तीचे अखेरचे 40 सेकंद. पैलवान कुस्ती करा. उपस्थित प्रेक्षकांची मने जिंका. घड्याळ चालू आहे. अतिशय उत्कंठा वाढवणारी कुस्ती. बोल बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळे खाली, सगळे खाली. पैलवान निकाल द्या. सनी
सनी वाजंत्री वाज हलगे अलगी हलगे अलगी बंद अलगी करा हलगे हलके वाले हलगे अरे संजू अलगी बंद कर. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत करा. प्रेक्षणीय लढत झाली. खिलाडू वृत्तीचं दर्शन सिकंदर कडून सुद्धा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गुणाच्या आधिक्यावर महेंद्र गायकवाड अंतिम फेरीमध्ये. व्हेरी गुड.